आज आपण येले जालना बाजार समिती आणि या ठिकाणी सोयाबीनचे वेगवेगळे लॉट आहे। आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांचे सहकारी, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडक्यात आजचे सोयाबीनचे बाजारभाव। सध्या सोयाबीनची आवक कशी बरं जालना बाजार समितीला? आवक ठीक आहे, म्हणजे कमी आहे का जास्त आहे? समजा जास्त आहे आवक जास्त आहे सोयाबीनची। बरं तुमच्याकडे कोणते कोणते किती लॉट येले बरं आज? आज एक 40चा लॉट आहे, बघू शकता इकडे 40चा लॉट आहे। 53 रुपये इकला माल, सीड क्वालिटी बघू शकता माल कसा आहे, सीड क्वालिटीचा आहे। सीड क्वालिटी एकदम सुपर माल आहे। आणि कोणता आहे तो? गिरिंग आपलं फुले संगम। फुले संगम आहे का गिरिंगोड आहे? नाही नाही, फुले संगम। फुले संगम काय ऐकला देऊ? तो 53 रुपये। 53 रुपये म्हणजे यासाठी घेतला बियाण्यासाठी? हा, रेग्युलर मध्ये 51.5 रुपये, रेग्युलर 51.5। आणि थोडा हलका असला तर 5000 रुपये। हलका म्हणजे त्यात काय समजा डागी त्यात म्हणा, माती डागी असते, लालपणा असतो। लाल पाना हलका डागी 5000 हा, आणि रेग्युलर काय ऐकले? 51.5 रुपये। 51.5 आणि शुक्रवारचे काय भाव होते? शुक्रवारचे 5000 रुपये, 5050। 5050। तर आज समजा 50-100 वाढे का? हा, 50 रुपये बरोबर आहे। आणि भाव भविष्यात भाव वाढते का अशीच राहते? आता 50 वाढत चालतील, वाढत चालते समजा। हा, तो शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे, हां हां त्यामुळे माल दाबून धरले। बरोबर आहे। हा, आणि त्याच्यामुळे आवक बी समजा कमी असेल ना थोडी? आवक तर थोडी कमी झाली ना। हां हां आता मोठमोठे शेतकरी राहिलेले। हां हां हा, हां तुमच्याकडे बी मागं बऱ्याच दिसू राहिलं सोयाबीन माझ्याकडे सध्या 1200 कट्टा आहे मागं। हा, शेतकरी इकायला तयार नाही सध्या। शेतकरी थांबेल समजा। 250 वाढ लागली, त्यामुळे ते आशानं थांबले। हां 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 कधी 50 कधी 100 ऑर्डर समजा। बरोबर आहे। आणि तेलाचे भाव बी कसे आहे समजा? तिला आता ते 1850 ची कॅन होती, 2250 झाली। 1850 2200 हा, म्हणजे त्याच्यामुळे तेलाचे इकडे भाव वाढत चालले। तेलाचे भाव वाढे, सोयाबीनचे बी भाव वाढ राहिले। हो, शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे? माल आणला पाहिजे, थांबलं पाहिजे? शेतकऱ्यांना आता मालाची हिशोबानं थांबा लागले शेतकरी, आशा असते ना। हां 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 कोणाला वाटतं 55 होईल, कोणाला वाटतं 6000 होईल, हां हां ते आशेनं थांबले शेतकरी। बरोबर आहे। आणि त्याच्यात दररोज 50 रुपये ऑर्डर राहिला। त्यांना 12 महिन्यात एकदा तर माल भेटतो ना। हां 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 काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकरी बांधवांना? माल आणा का ठेवा, काय करा? आम्ही काही सांगू शकत नाही, सध्या आता रोजची तेजी म्हणती आहे। हां हां शेतकऱ्याला सांगा, उद्या शेतकरी म्हणते भाऊ तुम्हीच भाव आम्हाला कमी सांगितला, हा. आता वाढले भाव, काय करा आता? बरोबर आहे। आम्ही सांगत नाही, मग तुम्हाला जेव्हा काम पडेल तेव्हा काढा तुम्ही। बरोबर आहे। हा, नफा नुकसान तुमचं। हां हां बरोबर आहे। शेतकऱ्याला वाटलं की आणाचं काम असलं की आणा, हो, नाही तर थांबा। हा, बरोबर आहे। आजचे जे भाव आहे 5150 रुपये रेग्युलर, हा, आणि जरा डागी माती जर असला, लाला असला तर 5000. 5000। हा. आणि बियाण्याची कोणती कोणती खरेदी? 55 रुपये किलो, मग गिरिंग चांगला माल एकदम सुपर। ग्रीन कोड 5500। हा, ते सारखे भाव आहे आता शिवराल्याचे। हां हां आणि बियाण्यासाठी कोणती कोणती खरेदी उरेल बरं आता? गिरिंग गोडची आहे, हां तुमचं ते विस्ताराची आहे। विस्ताराची. विस्ताराला काही मार्केट नाही एवढं नाही का? हा. आणि फुले संगम फुले समजा, संगम, आणि ते फुले दुर्वा फुले किमा म्हणून ते त्याची ते सारखेच रेट आहे असं असं आहे का? 53-54। आणि ते महामंडळाची तिची होती खरेदी, तिचा काय भाव आहे? 335। तीच भाव आहे। बरोबर आहे। चालतं, आज आपण जाणून घेतले सोयाबीनचे कमीत कमी काय भाव आहे, जास्त जास्त काय भाव आहे, व बियाण्याची कोणती कोणती खरेदी होती। या व्हिडिओमध्ये थांबा, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।